लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जर तुमची के-वाय-सी करताना के-वाय-सी चुकली असेल तर आता काळजी करायची गरज नाही। सरकारने आता ज्यांची के-वाय-सी चुकली आहे त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे आणि तुमची के-वाय-सी तुम्ही आता दुरुस्ती करू शकता। त्यासाठी काल 6 फेब्रुवारीचा जी-आर सुद्धा आलेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती पहा, हा जी-आर सुद्धा आहे। या जी-आरमध्ये के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। तुमची के-वाय-सी जर चुकली असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून के-वाय-सीची दुरुस्ती करू शकता। तर के-वाय-सी नक्की दुरुस्ती कशी करायची ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वात प्रथम तुमची मोबाईलमधून लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पहा, एक नवीन ऑप्शन आलेला आहे, ई के-वाय-सीची संधी। फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडलेले आहे। ज्यांनी काही जणांनी होय, काही जणांनी नाही असं केलेले आहे। हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म ओपन होईल। आता इथे लाभार्थी आधार नंबर विचारलेला, लाडक्या बहिणीनं आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आहे तसाच टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा वरती क्लिक करायचे आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांची के-वाय-सी इथे करायची आहे आणि त्यांचीच के-वाय-सी होईल। आता OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर पहा OTP जाईल। तर OTP नाही गेला तर तुम्हाला के-वाय-सी करायची गरज नाही, पण ज्यांचा OTP जातोय तर तुम्हाला के-वाय-सीची दुरुस्ती करायची आहे, लक्षात ठेवा। तर OTP पाठवला तर OTP येईल, जो OTP आलाय तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन इथे दिसतील, ए आणि बी। आता याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, त्यामुळे नाही सिलेक्ट करायचे। पहिल्यांदा तुम्ही होय सिलेक्ट केला असेल, पण आता लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन नाही सिलेक्ट करायचे आहे। ए ऑप्शन नाही आणि दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य जे काही कायमस्वरूपी असतील, सरकारी कर्मचारी असतील, निवृत्ती वेतन घेत नाहीत। दोन्ही ऑप्शन नाही करायचे आहे आणि ॲक्सेप्ट करायचे आहे आणि बीचा ऑप्शन सबमिट करायचं आहे। तुमची के-वाय-सी झालेली। अशा पद्धतीने तुम्ही के-वाय-सी आपली दुरुस्ती करू शकता। महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।